विश्रांतीनंतर पुन्हा एकदा न्यूज अनकटच्या हॅशटॅग राजकारणामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपली मुलाखत चालू आहे। आपल्यासोबत आहेत वसंत मोरे सर। सर, तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा विश्रांतीनंतर स्वागत आहे। पहिल्या भागामध्ये आपण काही प्रश्नांची उत्तरं समर्पकपणे आम्हाला दिलेली आहेत, परंतु आपण आता येऊया पुण्याच्या विकासाबाबत। तुम्ही लोकसभा निवडणूक लढवलीत, त्यावेळेला देखील तुमचं एक विजन होतं पुण्याच्या विकासासाठी, पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी काय करणं आवश्यक आहे। नगरसेवक असताना देखील तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीमध्ये, कार्यकाळामध्ये विविध विकास कामं केलेली आहेत। आत्ताच्या घडीला विधानसभा निवडणूक तोंडावर असताना, तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून असताना अजून कोणती विकासाची कामं ह्या पुण्यामध्ये होणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की पुणे शहरामध्ये प्रत्येक विषयात काम करणं गरजेचं आहे। असा कुठला विषय नाही आहे पुणे शहरामध्ये। पुणे शहरामध्ये आजची परिस्थिती पाहिली, आजच्या पावसाळ्यामध्ये, तर जी इतकी घाणेरडी अवस्था झाली। कालच मी माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासोबत इकडं सिंहगड रोडला एकतानगर भागामध्ये आम्ही काल फिरत होतो। त्या भागामध्ये जी त्या नदीची दयनीय अवस्था पाहिली आहे, ही दयनीय अवस्था कशामुळे झाली? जर प्रत्येक वेळेस तुमच्या शहरामध्ये पावसाचं पाणी धरणं भरली की जर पाणी सोडल्यानंतरनं त्या नद्यांचं पाणी जर तुमच्या शहरातील घरांमध्ये घुसत असेल, तर मग बाकीचे 8 महिने तुमचं जे डिझास्टर मॅनेजमेंट असतं ते काय करतं? की पावसाळ्यापूर्वी जी कामं करायची असतात ती काय करतात? नदीपात्र ही काय राडारोडा टाकण्यासाठी आहेत का? नदीपात्रामध्ये आम्ही जे एकतानगर भागाच्या मध्ये खालच्या बाजूला नदीपात्रात थोडं डोकवलं तर एवढी मोठी मोठी झाडं उगवलेली आहेत नदीपात्रात, आणि त्या झाडांवरती इतक्या मोठ्या प्रमाणात आता कचरा अडकलेला आहे। मग मला वाटतं की ते अडथळे दूर का होत नाहीत? अडथळे दूर करण्याऐवजी शहराच्या सौंदर्यीकरणावरती भर देण्याऐवजी शहराच्या नदीवरती सौंदर्यीकरणावरती भर दिला जातो आहे। मला वाटतं की नद्या ज्या पद्धतीने भराव टाकून अडवल्या जातात, हे भविष्यातील खूप घातक काम आहे। कारण जर 40,000 50,000 क्युसेक्सने पाणी सोडल्यानंतरनं जर लोकांच्या घरामध्ये 8 आणि 10 फूट जर पाणी जात असेल, तर समजा वरच्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि 70-80 हजार 1 लाख क्युसेक्सने जर पाणी सोडलं तर पुणे शहराची काय अवस्था होईल? शिवाय शहरामधली आरोग्य व्यवस्था याच्यावरती बघा, मी माननीय राजसाहेबांनी ब्लूप्रिंट करणारे ते एकमेव नेते होते महाराष्ट्रातले ज्यांनी ब्लूप्रिंट केली, परंतु ती ब्लूप्रिंट राबवण्याचं काम खऱ्या अर्थाने मी माझ्या प्रभागामध्ये केलं। साहेबांनी जे काही गोष्टी पर्यटनाच्या माध्यमातून सांगितल्या होत्या, त्या पर्यटनाच्या विषयावरती मी माझ्या इथं काम करून दाखवलं। मग मी पुणे महानगरपालिकेतला एकमेव नगरसेवक आहे ज्यांनी 15 वर्षात 16 गार्डन केले। मी फुलराणी तयार केली, मी फाउंटन म्युझिकल फाउंटन उभा केला, मी महाराष्ट्रातच सगळ्यात उंच झेंडा लावून दाखवला, मी 2-2 लायब्रऱ्या उभ्या केल्या। आज MPSC UPSCचा अभ्यासक्रम करणाऱ्या मुलांसाठी माझ्याकडे 200 मुलांना बसण्यासाठी 2 अद्ययावत अशा लायब्ररी आहेत, म्हणजे 2 दवाखाने आहेत। आज शहराची आरोग्य व्यवस्था जर तुम्ही पाहिली तर इतकी दयनीय घाणेरडी आरोग्य व्यवस्था आहे। शेकडो करोडो रुपये आपण त्या आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करतो, आणि आज महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था कशी आहे? माझ्याकडे 2 OPD आहेत, रोज 200 पेशंट त्या ठिकाणी येतात। म्हणजे असं नाही आहे की महानगरपालिकेचा दवाखाना असेल तर त्या ठिकाणी लोक विश्वास ठेवत नाहीत। लोक विश्वास ठेवतात, येतात, तर तुम्ही त्यांना तेवढी सर्व्हिस दिली पाहिजे। आम्ही मेडिकलच्या माध्यमातून लोकांना तिकडं मोफत औषध उपचार पण करतो। शाळांच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं तर पुणे शहर हे संस्कृतीचं माहेरघर आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे, आणि या शिक्षणाच्या आणि संस्कृतीच्या माहेरघरामध्ये आज जे चाललंय ना, हे शिक्षणाच्या माहेरघरामध्ये महानगरपालिकेच्या एवढ्या शाळा आहेत, आज त्यात खाजगीकरण चाललंय, त्याचं चालवाय देण्याच्या मागे लागलेत सगळे। आज तुम्ही माझ्या शाळेमध्ये या, जी मी माझी स्वतःची शाळा समजतो, जी शाळेमध्ये मी शिकलो, म्हणून आज ती शाळा पुणे शहरातली सर्वात मोठी शाळा म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं। 3000 विद्यार्थी असणारी पुणे शहरातली महानगरपालिकेची एकमेव शाळा आहे, जिकडं अगदी बालवाडीपासून तर 10वी पर्यंत शिक्षण दिलं जातं। दरवर्षी ह्या शाळेमध्ये 8वी 9वी 10वीच्या वर्गांसाठी बोर्ड मला लावावा लागतो, ॲडमिशन उपलब्ध नाही। एवढं चांगलं शिक्षण मी त्या ठिकाणी देतो। आज जर पुणे शहराच्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून तुम्ही बोलायला म्हटलं तर आज पुणे शहर ज्या पद्धतीने ड्रग्ज, त्या ठिकाणी जे अत्याचार चालले, जे
मर्डर्स चालले आहेत, कायदा सुव्यवस्थेचं काही राहिलेलं नाही आहे. मग अशा वेळेस या शहराला संस्कृतीचं माहेरघर म्हणून म्हणायचं कसं? जे पुणे एक काळ पेन्शनरांचं शहर म्हणून होतं, शांततेचं शहर म्हणून होतं, त्या ठिकाणी भर दिवसा ढवळ्या पोलिसांच्या गाड्या फोडल्या जातात. फक्त आता आहे ना त्या पानाच्या टपरीवरती ड्रग्ज मिळायचं राहिले. म्हणजे अशी अवस्था जर तुमच्या या शहराची, मुंबईनंतरनं ज्या शहराचं नाव घेतलं जात होतं पुणे शहराचं, आज त्या पुणे शहर नुसतं वाढत चाललंय, नुसतं वाढत चाललंय. त्याच्यामध्ये कुठलंही प्लॅनिंग नाही आहे. ना जी गावं समाविष्ट करून घेतली त्या समाविष्ट गावांना प्यायला पाणी आहे, ना त्यांची कचरा उचलण्यासाठी कुठली व्यवस्था आहे, ना तिथल्या कुठल्या शाळांमध्ये काय व्यवस्था आहे, हे काही बघितलं जात नाही. ह्या काही गोष्टी केल्या जात नाही आहेत. आणि मला वाटतं की या सगळ्या बघण्यासाठी महानगरपालिकेची जी यंत्रणा पाहिजे ना, ही कुठलीच यंत्रणा नाही आहे. आणि या सगळ्या यंत्रणेमध्ये आत्ताच सगळं उघडं पडलं. या पूर आल्यावरती महानगरपालिकेचा एक अधिकारी, सहाय्यक आयुक्त दर्जाचा, त्या अधिकाऱ्याला विनाकारण सस्पेंड करण्यात आलं. तो बिचारा तिकडे होता ना. एक अधिकारी तुम्ही देताल आणि त्याला म्हणताल त्यांनी का आता का त्या धरणावरती आडवं झोपायचं होतं का? काय करायचं होतं त्यांनी? अधिकारी सस्पेंड करून चालणार नाही. तर तुम्हाला अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. तुम्हाला जर तुम्ही ह्या पूर परिस्थितीच्या वेळेस जर तुम्ही रस्ते झाडणाऱ्याला तुम्ही तिथं पाठवताल, तो काय करणार? 10,000 कोटीची अवर्ग महानगरपालिका आहे. मुंबईनंतर ज्या महानगरपालिकेचं नाव घेतलं जातं ती पुणे महानगरपालिका, आज तिथली काय अवस्था आहे? मग तुमच्याकडं डिझास्टर मॅनेजमेंट काय करतंय तुमचं? काय करतात आयुक्त तुमचे? म्हणजे आयुक्तांना काय घेणं देणं नाही आहे, अतिरिक्त आयुक्तांना काय घेणं देणं नाही आहे. आणि अशा परिस्थितीत जर पुणेकरांचं तुम्ही म्हणताल तर काही खरं नाही आहे. आता पुण्यामध्ये पुणेकरांना भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे रस्त्याचा. दिवसेंदिवस ट्रॅफिकच्या समस्या ह्या वाढत चाललेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चालकांना असेल किंवा जे रोजंदारीसाठी जात असतात त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय. 5-5, 10-10 मिनिटाचे अंतर कापण्यासाठी, किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी तासंतास वाट बघावी लागते. रोडमॅप चुकला आहे. ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट करायची होती तो प्लॅन चुकलेला आहे की कोणालाच विचारत न घेता हे संपूर्ण काम झालेलं आहे? 100% याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर राज्य शासन. की राज्य शासनाने जो काही आता महानगरपालिकेमध्ये जी गावं समाविष्ट करायचा गाडा घातला. पहिली 11 गावं समाविष्ट करून घेतली, नंतर 23 गावं समाविष्ट करून घेतली. मी एका समाविष्ट गावामधला नगरसेवक आहे. 1997 साली माझं एक आतरच समाविष्ट झालं. 1997ला म्हणजे 1997 नंतर 27 वर्ष झाली तरीसुद्धा आमच्याकडे अजून लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज ह्याच्यावरतीच काम चाललं आहे. मग जी आत्ता 34 गावं समाविष्ट करून गेली यांचा काय आराखडा आहे तुमच्याकडे? यांच्यासाठी काय तुम्ही पाण्याची व्यवस्था काय केली आहे? ह्यांचा कचरा कसा उचलणार आहे? ह्यांच्या शाळेमध्ये काय नियोजन आहे तुमचं विद्यार्थ्यांसाठी? यांच्यामध्ये तुम्ही जे रस्ते करणार ते कसे करणार आहेत? अजून 2012 साली ही येवलेवाडी आहे माझ्या इथं. ही येवलेवाडी 2012ला समाविष्ट केली. 2012, आज 12 वर्ष झाले. त्याचा अजूनही नियोजन आराखडा होत नाही येवलेवाडीचा. 12 वर्ष जर तुमच्या शहरामध्ये नियोजन आराखडे होण्यासाठी लागणार असतील तर काय तुम्ही शहराचे नियोजन करणार? म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर राज्य शासन आहे. राज्य शासनाचा जो महानगरपालिकेवरती अंकुश पाहिजे तो राहिलेला नाही आहे. आणि महानगरपालिकेवरती ज्यांचा अंकुश असतो ते नगरसेवक गेले 2-2.5 वर्षापासून तुम्ही सभागृहात येऊनच देत नाही आहे. आता जर तुम्ही विचार करा, ह्या घडीला जे पावसाचा विषय झाला, पाण्याचा विषय झाला, हे विषयामध्ये आत्ता जर नगरसेवक असते तर काय ताकद लागली असती तिकडं? प्रशासनाला धारेवरती धरलं असतं. 1 दिवसामध्ये प्रशासन हल्लं असतं सगळं. परंतु हेतुपुरस्सर राज्य सरकार ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आंधळं पांगळं करायच्या मागं लागलं आहे की तुम्ही आमच्या दारात आलं पाहिजे भीक मागण्यासाठी. आमचं शहर आज जे सामर्थ्याने पुणे शहर उभं आहे, या शहरामधनं जो GST केंद्र सरकारला जातो त्याचा परतावा किती येतो कुणालाच माहीत नाही आहे. कारण इथं 6 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. मला सांगावं, या 5 वर्षामध्ये 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे 6 आमदार आणि
अजितदादांच्या गटाचे 2 आमदार, असे 8 आमदार सत्तेमधले आहेत. ह्या 8 आमदारांनी आजपर्यंत राज्य सरकारला किती वेळा त्यांच्या विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये प्रश्न विचारले की आमचा GSTचा परतावा जो पूर्वी 130 कोटी, 140 कोटी, 150 कोटी येत होता, तो आता तुम्ही का कमी केला? आमचा GST कमी झाला का? आमचा GST कमी झाला असेल तर सांगा. पण GST उलटा वाढलेला आहे पुण्याचा. मग GSTचं पुण्यामधनं त्याचं तुमचं एवढं वाढलेलं आहे, मग तुम्ही आम्हाला परतावा का कमी देताय? या सगळ्या गोष्टी आहेत. मला वाटतं की याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर राज्य सरकार आहे. राज्य सरकारने ठरवलं असतं तर महानगरपालिकेची निवडणुका झाल्या असत्या. परंतु राज्य सरकारच्याच मुळात मनामध्ये भीती आहे की जर महानगरपालिकेची निवडणुका घेतल्या तर आमच्या हातातून महानगरपालिका जाईल. परंतु मला वाटतं की तुमच्या हातातून ऑलरेडी राज्यच गेलेलं आहे आता. त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेची आता अपेक्षा करू नये. तुम्ही आता बोलताना बोललात की पुण्यामध्ये सत्तेमधील आमदार आहेत. कुठल्याही शहराचा किंवा त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी आर्थिक पाठबळ अत्यंत महत्त्वाचं असतं. आर्थिक पाठबळ त्यांना सर्वात जास्त मिळतं जे सत्तेमध्ये असतात. पुण्यामध्ये भाजपचे आमदार आहेत, पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे सत्तेमधील आमदार आहेत. असं असताना त्यांना तर हवा तेवढा निधी मिळू शकत होता. जर निधी मिळतोय, सांगितलंही जातं की निधी विकास कामांसाठी एवढा एवढा येतोय, तर ती विकास कामं दिसत का नाही? ती विकास कामं होत का? मला वाटतं की महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महानगरपालिकेच्या तिजोरीवरती डल्ला मारायचं काम आमदारांनी केलं आहे. पहिल्यांदा असं कधी झालं नव्हतं की महानगरपालिकेचं बजेट हे आमदारांना दिलं गेलं आहे. आमदार त्याचे टेंडर लावते. तिथं माझ्या दारात बघा, या ठिकाणी 3 कोटीचं काम एका मंत्र्यांनी घेतलं आहे. एका मंत्र्यांनी बजेट मंजूर करून आणलं आणि त्या मंत्र्यांनी इथं हा रस्ता चालवला 3 कोटीचा. काय घाणेरड्या पद्धतीने काम चाललं आहे. ह्याच्याच बरोबर बाजूला 1,40,00,000 रस्ता मी केला आहे. 1,40,00,000 रस्ता, या रस्त्यापेक्षा मोठा रस्ता आहे माझा. ह्या खालच्या भागीरथी टॉवर्सपासून चालू झाला ते वंडर सिटीला संपला. आणि इथं हा एवढीसा रस्ता, या रस्त्याकरता गेले 6 महिने झालं खोदकाम चाललं आहे. लोकांना एवढी अडवणूक चालू आहे. कुणी मॉनिटरिंग करायला कुणीच नाही. बरं, तुम्हाला सांगितलं कुणी बाबांनो, आमदारांनो, तुम्ही आमची कामं करा. तुम्ही बघा ना राज्यामध्ये, तुमच्या विधानसभा बघा, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही तुमच्या खात्याचं काम बघा. तुम्हाला कोणी सांगितलं रस्ते करायला? म्हणजे आंधळं दळतण कुत्रपीठ खाता अशी परिस्थिती या पुणे महानगरपालिकेत झाली आहे. वरतून कुठून तरी फोन येतो आणि सांगितलं जातं या आमदाराला एवढं बजेट, त्या आमदारा खिरापत आहे का? हे सगळं आम्ही ना, ही आता झाली ना विधानसभा, की महानगरपालिकेमध्ये कोणी कोणी किती किती खाल्लंय ना, सगळं बाहेर काढणार आहे आम्ही. विकासाचा मुद्दा आला, भाजपचं आपण सरकार म्हटलं. आता लकीली म्हणा, पुण्यामध्ये भाजपचे 2 खासदार आहेत. त्यामधील एक थेट केंद्रामध्ये मंत्री आहेत. आणि पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर बारामती पुणे जिल्ह्यामध्ये येतं. तिथेही खासदार सुप्रिया सुळे आहेत, स्वतः शरद पवार आहेत, शिरूरमधनं अमोल कोल्हे आहेत. ह्या संपूर्ण खासदारांच्या देखील विकास निधींमधून विकासात्मक कामं होऊ शकतात. आणि मुळात जर पुण्याचा विचार केला तर जे खासदार आता झालेले आहेत आणि मंत्री देखील आहेत, त्यांनी देखील कशा पद्धतीने विकास कामं केली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की बघा, मी आजच पुणे RTOमध्ये गेलो होतो. असंच माझं एक काम होतं RTOमध्ये. मला वाटतं की अण्णा जे पुणे महानगरपालिकेत 10 वर्ष नगरसेवक होते, अण्णा पुणे शहराचे महापौर होते. त्यामुळे मला वाटतं की एक प्रकारे अण्णा खासदार झाले, परंतु अण्णांना पुणे शहराच्या बाहेर घालवले गेलं की त्यांना तिकडं दिल्लीला बोललं. खऱ्या अर्थानं आज अण्णाची गरज इथं पुण्याला होती. अण्णा जरा खासदार झाले होते आमचे. अण्णा पुणे शहरामध्ये 10 वर्ष नगरसेवक होते. अण्णा पुण्याचे महापौर होते. अण्णांनी पुण्याची स्टँडिंग कमिटी पाहिली होती. त्यामुळं अण्णाला पुणे शहरामध्ये काम करणं फार गरजेचं होतं, कारण आज ती गरज आहे. अण्णा पुणे शहरात चांगलं काम करू शकले असते, परंतु आता अण्णांना तिकडं केंद्रामध्ये मंत्रिपद मिळाले. त्यामुळं अण्णा पुण्यात कमी, दिल्लीत जास्त आहेत. त्यामुळं आता पूर आला आहे, आता साथीची रोग चालू होती, आता अजून काय काय चालू होईल. तेव्हा मला वाटतं की मग एखादा पुणे शहराला दुसरा अजून एखादा जमत असेल तर भाजपने खासदार द्यावा. पण कसं शक्य आहे? आता राज्यसभा तर झाली नाही, काहीतरी करतील. भाजप काही करू शकतं, काही करू शकतं भाजपने करावं. नाहीतर लगोलग अण्णांनी जरा तिथून वरतून थोडा हातभार लाव आणि महानगरपालिकेची निवडणुका तरी घ्या.
आमची स्थानिक स्वराज्य संस्था जी गेल्या 2-3 वर्षापासून महानगरपालिकेची वाट बघते नगरसेवकांची. सभागृह बंद आहे, ती वाट बघते नगरसेवकांची. अण्णांनी जरा रेटा लावून तेवढी आमची महानगरपालिका तरी चालू करा. जो नगरसेवक काम करत होता ना तो प्रशासक करू शकत नाही. कारण आता हे जनतेला पण जाणवू लागलं. पहिल्या सुरुवातीच्या वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये सगळ्यांना मजा वाटली, अरे वा 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 आता नगरसेवक नाही. म्हणजे एक प्रकारे लोकांना असं वाटत होतं की नगरसेवक म्हणजे हा भास्म्य रोग झालेला माणूस, हा नुसता खात असतो, हा नुसता खात असतो. पण आता जेव्हा त्यांच्या दारातली गटारं तुंबायला लागली, जेव्हा आता त्यांच्या दारामधल्या स्ट्रीट लाईट लागत नाही आहेत, जेव्हा त्यांच्या शाळांना प्रॉब्लेम व्हायला लागले, जेव्हा त्यांचे किरकोळ प्रश्न सुटत नाही आहेत, तेव्हा नागरिकांना कळतं आहे की अरे आपल्याला नगरसेवकच नाही आहे. आणि पण प्रशासन जी कामं लावतो ना ती मोठी 50 कोटीची कामं. आम्ही जे नगरसेवक म्हणून काम लावायचं 2 लाखाचं काम, 1 लाखाचं काम, लोकांच्या दारातले गटर काढायचे कामं, ड्रेनेज लाईन. आता हेच संपूर्ण जे काही शहरामध्ये चालू आहे ना उद्योग, मोठ्या मोठ्या 50-50 ठराविक लोकांनाच कामं चालू आहेत आता. म्हणजे मला वाटतं की कदाचित आता ही गेली 2-2.5 वर्ष महानगरपालिका ही ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवूनच चालवली जाते. मोठ्या मोठ्या ठेकेदारांसाठी महापालिका चालवली जाते. म्हणजे थोडक्यात भ्रष्टाचार होतोय असा थेट मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. आत्ता विचार करा, आत्ताचे जे टेंडर्स चालू आहेत ना महानगरपालिकेमध्ये 50% बिलोची रेंज चालू आहे. 50%, 55%. जर 50 आणि 55% बिलोची रेंज जर असेल आत्ता, तर मला वाटतं माझा आयुक्तांना प्रश्न आहे की आयुक्त साहेब, एखादं काम जर तुम्ही 50 आणि 55% बिलोनी तुमचं प्रशासन जर त्याला वर्क ऑर्डर देत असेल तर तो माणूस काम काय करणार? टेबल खालनं किती देणार, टेबल वरतून किती देणार? 1 लाखाचं समजा एखादं काम 1 लाखाचं असेल आणि ते काम जर 55% बिलो एखाद्या ठेकेदाराने केलं, 45,000 तो काय काम करणार हो? महानगरपालिकेने त्याचं एस्टिमेट जर 90,000 80,000 धरलं असेल आणि तो ठेकेदार म्हणत असेल मी 45,000 करतो, काय करणार? मग तो माती वाळूची ऐवजी मातीच कालवणार ना. आणि निकृष्ट दर्जाची कामं आता चालू आहेत सगळी. कुठलंही काम पूर्ण होत नाही, त्याचाच हा समोर भाग आहे ना, हा त्याचाच परिणाम आहे. EIL लावलं गेलं आहे. बरं EIL येतं, EIL काय करतं आहे शहरामध्ये माहीत नाही. त्यामुळे मला वाटतं की फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. आणि ज्यावेळेस महानगरपालिका चालू होईल ना त्यावेळेस कळलं प्रशासनाने काय काय विकलं ते. पण ज्यावेळेला महाविकास आघाडी ही निवडणूक लढेल आणि विधानसभेमधून ज्यावेळेला ती सत्तेमध्ये येईल त्यावेळेला संपूर्ण चित्र बदललेलं असेल. 100% मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे आमदार खरेदी करण्याचं घाणेरडे प्रकार झाले, पक्ष फोडण्याचे जे प्रकार झाले, घरं फोडण्याचे जे प्रकार झाले, हे अतिशय निंदनीय आहेत. हे त्यामुळं सुसंस्कृत अशा महाराष्ट्राला घरघर लागली म्हटलं तरी हरकत नाही आहे. कारण महाराष्ट्राचं राजकारण इतकं खालच्या दर्जाला कधी गेलं नव्हतं घरापर्यंत कोणाच्या. परंतु भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने राजकारण केलं ना की सगळं आम्हालाच पाहिजे, सत्ता आम्हाला पाहिजे, सगळं आम्हाला पाहिजे, सगळं, त्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार झाले. आणि त्यांच्या ह्यामुळं आज राज्याचं जो नावलौकिक होता तो नावलौकिक पूर्णपणे धुळीला मिळाला. काय गरज तुम्हाला लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणायची? तुम्ही सांगताय लोकांना आनंदाचा शिधा देतो. अरे तो आनंदाचा शिधा देण्यापेक्षा त्यांची जी पेट्रोलचं वाढ करताय ती कमी करा, त्यांचा सिलेंडर वाढवताय तो कमी करा, त्यांना शेतीची बी बियाणे जी द्यायची आहेत ती कमी दरामध्ये द्या. ती भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होणार नाही ते बघा, त्याच्यामध्ये भेसळ होणार नाही त्याच्याकडे बघा. आज आपलं पुण्याचं ससून हॉस्पिटल जे नावाजलेलं रुग्णालय आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या राज्यातून तिथं पेशंट येतात. आणि त्या हॉस्पिटलची झालेली दयनीय अवस्था गेल्या 2 महिन्यापूर्वी तुम्ही पाहिली असेल की त्या ससून हॉस्पिटलच्या ICUमध्ये एका तरुणाला उंदराने खाल्ला. आता परवा दिवशीसुद्धा एका अपंग व्यक्तीला तिथल्या डॉक्टरने रिक्षात भरून रात्रीचा येरवड्यापाशी नेऊन सोडला आणि त्याच्यावरती अजूनही कुठली कारवाई त्या संबंधित डॉक्टरवरती झालेली नाही. म्हणजे एवढी निर्डावलेली लोक कशी बसलीत का? तिकडे तर राजा आंधळा आलाय. जिथं राजा आंधळा असतो ना तिथं प्रजेचं दिवाळी निघाल्याशिवाय राहत नाही. आणि मला वाटतं की महाराष्ट्राचा राजा आज आंधळा झालेला आहे आणि त्यामुळं दिवाळी निघल्याशिवाय राहणार नाही राज्याचं. संपूर्ण महाराष्ट्राने ह्या घटना बघितलेल्या आहेत.
आमच्या माध्यमातून अनेक बातम्या प्रसारित होत असतात. त्या बातम्यांची दखल देखील जनता घेत असते. अनेक गोष्टी महाराष्ट्राला कळलेल्या आहेत. राजकारण कसं चाललंय ते देखील कळलेलं आहे. आणि कुठेतरी ह्याचा फटका ना लोकसभेमध्ये देखील सत्ताधारी पक्षाला बसल्याचं पाहायला मिळालं. आणि आता दोन्ही पक्ष, सत्ताधारी देखील विरोधक देखील, विधानसभा निवडणुकीच्या त्या रणांगणाकडे लक्ष ठेवून आलेले आहेत की आता ही एकमेव संधी आहे महाराष्ट्र पुन्हा साफ करण्याची किंवा पुन्हा सुसंस्कृत करण्याची, की येणाऱ्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा काय वाटतं की महाविकास आघाडीला, कारण तुम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये गेलेले आहात म्हणून हा प्रश्न आहे की महाविकास आघाडीला सत्ता मिळू शकेल, लोक त्यांच्या पाठीमागे जसं लोकसभेमध्ये राहिलेले आहेत, लोकसभेमध्ये त्यांच्या खासदारांवरती जसा विश्वास ठेवलेला आहे तसा विधानसभेमध्ये देखील ठेवतील. एकंदर आत्ताची जी लोकसभा आपण पाहिली तर ह्या लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने जनतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सपोर्ट केला, हे किती कुणी काही टीका केल्या, काय बोलले, परंतु उद्धव साहेबांचं जे संयमी नेतृत्व आहे ना, या संयमी नेतृत्वाला पाहून आज राज्यामध्ये मतदान झालेलं आहे. काँग्रेस त्यांच्या पद्धतीने बोलणार, राष्ट्रवादी त्यांच्या पद्धतीने बोलणार, पण आम्हाला वाटतं आम्ही ज्यावेळेस आता जनतेमध्ये जातो, पब्लिक साऊंड आम्हालासुद्धा कळतो. त्यामुळे पब्लिक साऊंड जो आहे ना तो आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे आहे. आणि ह्याचंच प्रत्यय तुम्हाला पुणे शहरामध्ये पण आला. पुणे शहराची जी 2019ची लोकसभा झाली त्याच्यामध्ये 3,32,000 42,000 लीड घेऊन गिरीश बापट साहेब खासदार झाले होते. आणि आज अण्णा ज्या टायमाला खासदार झाले ते 1,32,000वरती अण्णाचं लीड आलं आहे. म्हणजे या पुणे शहरामध्ये 2,10,000 लीड ह्या पुणे शहरामध्ये जनतेने कमी केले. भाजपची ही धोक्याची घंटा आहे पुण्यामध्ये. आणि मला वाटतं की येणाऱ्या या या विधानसभेमध्ये या पुणे शहराचे सर्वच्या सर्व खासदार, सर्वच्या सर्व आमदार हे महाविकास आघाडीचे असतील. पुण्यामध्ये महाविकास आघाडी किती जागा लढवेल किंवा शिवसेना पक्ष किती जागा लढवेल? आता तो वरिष्ठांच्या लेवलचा प्रश्न आहे. ते त्यांचे ते निर्णय घेतील. परंतु 8च्या 8 आमदार हे पुणे शहरातले. मी जिल्ह्याचं सांगू शकत नाही. जिल्ह्यामध्ये 21 जागा जरी असतील तरीसुद्धा मी शहराचं सांगू शकेल. शहरामध्ये प्रॉपरली पुणे शहराच्या 6 जागा आणि हडपसर आणि खडकवासला अशा मिळून महानगरपालिकेत येणाऱ्या 8 जागा. या 8 जागांच्या 8च्या 8 जागा ही महाविकास आघाडी जिंकेल. ह्या चर्चा अशा चालू राहणार आहेत. राजकीय गोष्टींवरती देखील आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास वेळ झाले मात्र छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट.